गुप्ते मन लहरी 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 मन लहरी 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 मन लहरी 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 मन लहरी 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 मन लहरी गुप्ते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. रत्नागिरीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या नाट्य संमेलनाला सिनियर नामवंत अशा नाट्यकर्मींची 50 डोकी जरी आली नाही तरी देखील अजित पवारांनी त्यांना 5 कोटीची देणगी मात्र नक्कीच जाहीर केलेली आहे. त्याचवेळी विनोद तावडेंनी मात्र तारीख माफियांवरती आसूड ओढले. नाट्यकर्मींना नक्की कळेनासं झालंय की काय जपावं आणि काय खुपावं. तुमचं मात्र तसं नाही. तुम्हाला नक्की कळतंय की तुम्हाला काय खुपतं आणि तुमच्या खुपण्यावरती फुंकर घालायला आलेला आहे हा अवधूत गुप्ते घेऊन फेअर अँड लवली खूप तर इथे गुप्ते. तुमच्यामधल्या प्रत्येकाचं खुपणं आम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याआधी पाहूया आम्ही ज्यांच्यापर्यंत पोहोचलो त्यांचं खुपणं. सेरेब्रल पाल्सी आणि मतिमंदत्व यांच्यामधला फरक सामान्य लोकांना कळत नाही आणि त्यांच्या समोरच यांची बौद्धिक क्षमता सामान्य मुलांइतकीच असते ही गोष्ट लक्षात घेतली जात नाही आणि त्यांच्या समोरच त्यांच्या अपंगत्वाची चर्चा केली जाते. ही गोष्ट आम्हाला खुपते. आमची ही संस्था आहे स्वयं ह्या आमच्या अशा मुलांसाठी. त्या शाळेसाठी आम्हाला शासनाकडून जागा अजिबात मिळालेली नाही. ते आम्हाला खुपतं. या मुलांचा बुद्ध्यांक चांगला असूनही या मुलांना शाळेची काहीच व्यवस्था नाही. स्पेशल स्कूल आमच्या इथे फक्त बांद्र्याला आणि आम्हाला इतक्या लांब जाणं शक्य होत नाही. तर जागोजागी मोठ्या शहरांमध्ये स्कूल नाहीये हे आम्हाला खुपतं. दिनांक 12 फेब्रुवारी रोजी ठाण्यामध्येच श्री समर्थ विद्यालयाच्या पटांगणामध्ये मी ह्या मुलांना बरोबर घेऊन ह्या मुलांसाठी एक कार्यक्रम करणार आहे गाण्याचा. तुमचा सहभाग पूर्णपणे अपेक्षित आहे. ओहो लोक हो, ह्या लोकांना जे काही खुपलंय त्यावरती काही ना काहीतरी करण्याचा आपण सगळेजण मिळून प्रयत्न करणार आहोत. पण त्याआधी बघूया गुप्ते का फांडा. आमच्या लाल्यानी सांगितलेली वेगवेगळ्या प्रदेशातल्या मुलींची खासियत ऐका. गुजरात ड्रेसिंग, मुंबई स्टाईल, दिल्ली एटिट्यूड, बँगलोर क्लास, पुणे मुलींच्या चेहऱ्यावरती स्कार्फ नक्की असतो हो. आणि लाला स्टाईल स्पेशल शेर. जसराज स्पेशल तुझ्यासाठी. इरशाद इरशाद. हाँ, कभी सोचता हूँ कि खुदकुशी कर लूं, फिर सोचता हूँ कि छोड़ दो. इंडिया में वैसे भी 1410 टाइगर बचे हैं. वाह 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 वाह, जियो मेरे शेर वाह. पुरुष आणि बायकांमधला फरक. पुरुष ज्या वेळेला एटीएम मधनं पैसे काढायला जातात त्यावेळेला कसे काढतात? 1 एटीएम मध्ये जातात, 2 कार्ड काढतात, 3 आतमध्ये टाकून पैसे काढतात, 4 बाहेर येतात, 5 गाडी चालू करतात, 6 निघून जातात. आता बाई ज्या वेळेला एटीएम मधनं पैसे काढते त्यावेळेला तू आकडे मोज जसराज. 1 गाडी थांबवते, 2 गाडी थांबवून मेकअप चेक करते, 3 पर्स घेते, 4 मेकअप चेक करते, 5 गाडीतून उतरते, 6 परत गाडीचा दरवाजा चेक करते, 7 एटीएमच्या आतमध्ये जाते, 8 परत येते, 9 पर्स घेऊन जाते, 10 एटीएम कार्ड काढून आतमध्ये टाकते, 11 कॅन्सल करते, आतली पर्स मधली चीट काढून नंबर तपासते, 12 पुन्हा कार्ड आतमध्ये टाकते, 13 समोरच्या आरशात पुन्हा मेकअप चेक करते, 14 पैसे काढते, 15 गाडीमध्ये येते, गाडी चालू करते, 16 गाडी पुन्हा बंद करते, 17 पुन्हा एटीएम मध्ये जाते, विसरलेलं कार्ड घेऊन परत येते, 18 गाडी चालू करते, 19 मेकअप चेक करते, 20 अर्धा मैल गाडी पुढे गेल्यानंतर 21 हँडब्रेक काढते. आज आपल्याकडे फार चांगला सुयोग जुळून आलाय बरं का. 2 बिनधास्त व्यक्तिमत्व, 2 मोकळ्या मनाची आणि स्पष्ट वक्ती माणसं आपल्याला मिळालेली आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया उषा नाडकर्णी आणि सुधीर भट यांचं. लाटा तुझा वारा तुझा वादळ तुझे किनारा तुझा. लाटा तुझा वारा तुझा वादळ तुझे किनारा तुझा. सारे तुझे चुके मातरी
केव्हा तरी मन लहरी 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 मन लहरी 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 सुधीर काका, उषाताई, तुम्हा दोघांचंही फेअर अँड लवली खूप तरी इथे गुप्तमध्ये पुन्हा एकदा स्वागत. उषाताई, तुम्ही म्हणजे एकंदरीत हे तुमचं जे काय प्रतिमा आहे तर म्हणजे अगदी स्क्रीनवरची सुद्धा प्रतिमा की अशी आई सुद्धा म्हणल्यानंतर अशी आई, तर त्या अशा आईचा वगैरे तुमच्या मुलाला त्रास होत नाही का? त्याला कशाला त्रास होईल? त्याचं काय म्हणणं असतं सगळ्या विषयावर एकंदरीत? त्याला माहिती आई आपली तिकडे पैसे घेते आणि ते काम करते. हा ना. मग त्याच्यात फुकट काम करत नाही, वेड्यासारखी जाऊन बोलत नाहीये. त्यांनी मला बोलवलं, बालाजीनी ये आमच्याकडे काम कर, हे घे पैसे आणि बोल. हा, पण माझं बोलणं सुद्धा आवडतं, मग हे लक्षात घ्या. प्रश्न नाही. हा, तुम्ही आज मराठीचा झेंडा हिंदीमध्ये पवित्र करून टाकलेल्यापैकी तुम्ही एक आहे, त्यामुळे काय रिश्ता बनवलेला आहे पवित्र. मग प्रश्नच नाही. पण मग खरी आई कशी आहे? खरी आई, खऱ्या आयुष्यातली आई खरी आई नेहमी आई असते तशीच आहे. हा. मुलांनी हे करू नये म्हटलं की मी त्याला सांगते हे करू नको. हा. पण आता मुलगा मोठा आहे त्यामुळे मी काही बोलत नाही. सुधीर काका, जगामध्ये म्हणजे माझ्या बायकोला जर का माझ्या बायकोचं सांगतोय इनसिक्युरिटी कुणापासून जर का वाटत असेल ना, तर एक 2-3 बायका आहेत. त्याच्यामधलं एक नाव म्हणजे माधुरी दीक्षित, दुसरं नाव म्हणजे आशा भोसले आणि तिसरं नाव म्हणजे मिसेस सुधीर भट. इतकं सुंदर फेस जे आहे ना ते केवळ वहिनीच बनवतात. आज वहिनी आलेल्या आहेत, तिथे बसल्यात, बसल्यात पुढेच बसल्यात. त्यांच्यासाठी एकदा मी टाळ्या वाजवतो. म्हणून काय की काय तुम्ही आता रेस्टॉरंट बिझनेस मध्ये तुम्ही आता उतरलेला आहात, तर या टिप्स सगळ्या त्यांच्याकडनं आहेत ना? खरे नाही, सगळ्यांच्या आहेत. एकाच असं नाही, टीम वर्क असतं ते. कळलं? बेसिकली मला वयाच्या 20-22 वर्षी हॉटेलमध्ये इंटरेस्ट होता आणि हॉटेलमध्ये काम म्हणजे हॉटेल काढायची इच्छा होती. पण प्रत्येकाला एक कोणतरी गॉडफादर लागतो असं आहे, तर त्या जमलं नाही. म्हणून मी आज जवळपास 36-37 वर्ष इंटिरियर मध्ये आणि 26-1 वर्ष नाटकात आहे. बरोबर आहे. मी विठ्ठलकडे कामाला होतो थोडे दिवस. विठ्ठल कामात विठ्ठल माझा जातवाला आणि विठ्ठल माझ्या वर्गातला, शाळेतला. तर मग त्याच्यानंतर मी माझं स्वतःचं सगळं मी स्वतः घडवलं आणि आता 1.25 वर्षापूर्वी हॉटेल काढलं. उषाताई, तुम्हाला जर का कधी आयुष्यात निरुपा रॉय किंवा सुलोचनाबाईंसारख्या जर का आईच्या भूमिका आल्या असत्या, तुम्ही कशा गेल्या असत्या? तशाच जसा रोल करायला पाहिजे तशाच केल्या असत्या. तुम्हाला सांगते, नशिबा नावाचं जे पिक्चर आलं होतं गोडबोल्यांचं, तर त्याच्यामध्ये ती मोलकरीण आहे, म्हणजे ती शेवटी आजी आहे पण ती कुठल्या तरी मुलाची आई आहे. करेक्ट. तर त्या नातीला आई नसल्यामुळे त्या नातीला मी मोठं करते आणि ती बिचारीशी कामं करून त्या मुलीला पोसते, मोठी करते. तिथे किती गरीब बाईचा रोल आणि त्याचं मला बक्षीस मिळालंय, विशेष अभिनेत्री महाराष्ट्र राज्य. पण मग तसं करताना खूप त्रास पडतो का? म्हणजे अशा आया करताना एकदम सोपं म्हणजे कम्फर्टेबल, म्हणजे तसं करताना एकदम त्रास पडतो? मी तेही तितक्या सहजतेने करते जितक्या सहजतेने पवित्र रिश्ता करते. कारण शेवटी मी आर्टिस्ट आहे. हो उषाताई, आता सुद्धा जर का तुम्हाला मवाळ आईची भूमिका आली तर तुम्हाला जमेल ना करायला? विचारता का मी आर्टिस्ट आहे? मग मी श्यामच्या आई मधली तुम्ही आई आहात. श्याम काष्टा नेसून लगेच येईन, खोपा बांधून. आता नको नुसतं. तुम्ही लंगोट नेसून यायचं माझ्या. हे डेंजर आहे, हे डेंजर डिमांड आहे कास्टिंगची. मी जर श्यामची आई आहे मग तुम्ही श्याम झालंच पाहिजे. आई, हा भाकरीचा तुकडा आपण चौघांनी मिळून वाटून खायचा काय? बाळ, नको ह्याचे 4 तुकडे करू राजा. आम्ही असंच पाणी पिऊन जगू. खा माझ्या सोन्या, तुझं पोट भरू दे राजा. आई, तुझं पोट आई, आई, टाळ्या.